महात्मा फुलेंची महात्मा पदवी काढा आणि तिथं भारतरत्न द्या, अशाच मागण्या चालू आहेत. बरोबर आहे का नाही? भारतरत्न, पर भारतरत्नाची 10 लोकांची नावं सांगा बरं, एक जरा उठून मला. कोणी पण, मी पण तुमच्यामध्ये सामील होतो. उद्यापासून आपण पण भारतरत्नाची मागणी करू. 10 नावं सांगा की. मला वाटतं त्या भारतरत्नाच्या यादी इतकी लांबलचक आहे, त्यामध्ये फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव फार महत्वाचं वाटतं, बाकीचे कोणीच मला महत्वाचं वाटतं. आणि महात्मा फुलेंना भारतरत्न द्यायचा होता तर मला वाटतं बाबासाहेबांच्या आधी नंतर दिला असता तर एक वेळेस ठीक होतं. आता किराण्यासारखी यादी आहे आणि त्यात आम्ही म्हणतो की भारतरत्न द्या. तर मी आता पुढे असं तुम्हाला विचारतो, जर चुकत असेल तर तुम्ही मला सांगा, सर तुमचं इथं चुकतंय जरा. आणि या देशात महात्मा किती आहेत? 2च आहेत ना हो. महान असा आत्मा तो म्हणजे महात्मा. 2च महात्मे आहेत. आणि उद्या ज्योतिराव फुलेंना भारतरत्न दिला, आपण त्यांचा नामोल्लेख कसा करू? भारतरत्न ज्योतिराव फुले, महात्मा गायब, शिल्लक आता एकच ना. अहो, भारतरत्न या पदवीपेक्षा महात्मा ही पदवी सर्वात श्रेष्ठ पदवी आहे, सर्वात श्रेष्ठ. आम्हाला त्या महात्मा पदवीचं महात्मेच आमच्या लक्षात येत नाही. माझ्यासारख्याला वाटतं महात्मा ही पदवी सर्वात श्रेष्ठ पदवी आहे आणि या पदवीसाठी खऱ्या अर्थानं आपण जपलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांना इलायतीमध्ये असताना ब्रिटिश पत्रकारांनी विचारलं, बाबासाहेब, संबंध भारतामध्ये सर्व लोक महात्मा गांधीजींना महात्मा या नावानं ओळखतात, महात्मा या नावानं हाक देतात, पण तुम्ही एकमेव असे आहात की महात्मा गांधीजींना तुम्ही फक्त मिस्टर गांधी म्हणतात, महात्मा म्हणत नाहीत, असं का? त्यावेळेस बाबासाहेब म्हणतात, अहो, भारतामध्ये ज्या वेळेस इथल्या शिखांनी त्यांचे न्याय हक्क मागितले त्यावेळेस हे मिस्टर गांधी गप्प बसले. इथल्या मुस्लिम बांधवांनी त्यांनी न्याय हक्क मागितले त्यावेळेस हे मिस्टर गांधी गप्प बसले. आणि ज्या वेळेस मी माझ्या दलित बांधवांसाठी न्याय हक्क मागतो त्याच वेळेस हे मिस्टर गांधी चक्क उपोषणाला बसले. अरे, ज्यांच्याकडे आत्माच नाही त्यांना मी महात्मा म्हणू कशाला? माझा महात्मा कोण आहे तर तो ज्योतिराव फुले आहेत, असं बाबासाहेब.